वर्गमुळाच्या आतमध्ये 15 अधिक 2 वर्गमुळात 56 बरोबर किती, असं गणित आहे ना. वर्गमुळाच्या आतमध्ये आहे 15 अधिक 2 वर्गमुळात 56. हे नंतरच्या शीट मधलं तुमचं 10 नंबरचं गणित आहे ना. आपण जे शीट दिली त्या शीट मधलं 10 नंबरचं गणित आहे. पहा, वर्गमुळाच्या आतमध्ये 15 अधिक 2 वर्गमुळात 56. कोणतंही गणित आपण बॉडमास नियमानं सॉल्व्ह करतो है ना. कोणतं पण गणित आपण बॉडमास नियमानं सॉल्व्ह करतो. आता याच्यात हा 15 अधिक 2 या दोघात आहे प्लसचा संबंध, 2 आणि वर्गमुळात 56 यामध्ये आहे गुणाकाराचा संबंध. मग सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह झाला पाहिजे, हा गुणाकार है ना, बॉडमास नियमानुसार गुणाकार. मग 2 आणि वर्गमुळात 56चा आपण गुणाकार करू शकत नाही डायरेक्ट है ना. मग इथं काय करायचं पहा, इथं आता इकडं गुणाकार आहे ना, तर वर्गमुळाच्या आतमध्ये अशा 2 संख्या ज्याचा गुणाकार काय असेल 56 आणि त्याच 2 संख्याची बेरीज किती असेल 15 है ना. अशा 2 संख्या ज्याचा गुणाकार असेल 56. आता 56 गुणाकार म्हणजे 8 7 56 आणि 8 अधिक 7 15 बरोबर. मग आपली पहिली स्टेप काय असेल या गणिताची, वर्गमुळाच्या आतमध्ये 8 अधिक 7 अधिक 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 8 गुणेला 7. समजलं, 8 7 56. मी काही चेंजेस केलेच नाही, ही आणि ही मेथड सारखीच आहे. म्हणजे ही स्टेप आणि ही स्टेप दोघांचे उत्तर सारखं आहे. फक्त 15 ला 15 न लिहिता 8 अधिक 7 केलं, 56 ला 56 न लिहिता 8 गुणेला 7 केलं. इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर पहा, आता तुम्ही असं लिहू शकता, वर्गमुळाच्या आतमध्ये 8 अधिक 7 अधिक 2 वर्गमुळात 8 वर्गमुळात 7. ठीक आहे, याला असंही लिहू शकतो आपण. मग याच्याकडे पाहिल्यावर असं लक्षात येत आहे की हा 2ab आपला फॉर्म्युला आहे. 2ab a ची किंमत किती म्हणतो आपण, वर्गमुळात 8 आणि b ची किंमत किती म्हणणार आहोत आपण, वर्गमुळात 7. 2ab a ची किंमत 8 नाही आहे, a ची किंमत किती आहे, वर्गमुळात 7. 2ab आणि तो फॉर्म्युला काय सांगते आपला की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab असा आहे ना फॉर्म्युला. मग a च्या जागेवर काय लिहावं लागेल, वर्गमुळात 8 चा वर्ग. a च्या जागेवर वर्गमुळात 8 म्हणजे हे असं होईल ना, वर्गमुळात 8 आणि त्याचा वर्ग, वर्गमुळात 8 आणि त्याचा वर्ग प्लस b म्हणजे वर्गमुळात 7 आणि त्याचा वर्ग. ओके, प्लस 2ab. आता हे होतं आपली मेथड. ठीक आहे ना. ओके, मग आता वर्गमुळात 8 आणि त्याचा वर्ग किती होते 8, वर्गमुळात 8 आणि त्याचा वर्ग किती होते 8 प्लस वर्गमुळात 7 आणि त्याचा वर्ग 7 प्लस 2ab हेच होतं ते. पहा, 8 अधिक 7 2 वर्गमुळात 8 वर्गमुळात 7 म्हणजे याचं उत्तर असं भेटते है ना. म्हणजेच याच्यापासून असं म्हणू शकतो का आपण, हो है ना, हे आणि हे सारखं आहे म्हणून. ठीक आहे, म्हणून आपण याच्या नंतरची स्टेप काय म्हणू शकतो, तर याला वर्गमुळाच्या आतमध्ये 8 म्हणजे वर्गमुळात 8 चा वर्ग प्लस, समजत आहे, 7 म्हणजे वर्गमुळात 7 चा वर्ग प्लस 2ab इथपर्यंत ठीक आहे. ओके, ठीक. मग आता हा फॉर्म्युला येणार आहे, याचं काय होते a प्लस b चा स्क्वेअर बरोबर. मग a म्हणजे कोण आहे, वर्गमुळात 8, b म्हणजे कोण आहे, वर्गमुळात 7. मग आपण याला असं म्हणू शकतो ना, वर्गमुळाच्या आतमध्ये वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 7 चा वर्ग. पटत आहे, झालं. मग आता तुम्हालाही माहित आहे वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 7 चा काय वर्ग. मग हे वर्गमूळ चिन्ह आणि हा वर्ग काय होते, कॅन्सल है ना, कॅन्सल. आणि कोण शिल्लक राहते मग इथं, वर्गमुळात 8 प्लस वर्गमुळात 7. समजत आहे.
है ना, म्हणजे वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 7, म्हणजेच याचं उत्तर आपण काय काढलं, वर्गमुळात 8 प्लस वर्गमुळात 7. हे येते आपल्या गणिताचं, या गणिताचं उत्तर. ठीक आहे, परत एक गणित सांगतो, लक्ष द्या. समजा आपल्याला गणित म्हटलं की वर्गमुळाच्या आतमध्ये 7 अधिक 2 वर्गमुळात 12 असं घेऊ. वर्गमुळाच्या आतमध्ये 7 अधिक 2 वर्गमुळात 12 असं म्हटलं आपण. मग आता आपल्याला माहित आहे सेम गणित आहे, फक्त काय बदलल्या, संख्या. मग इथं पहा काय झालं, उत्तर काय आलं, 8 7 56 आणि 8 7 15. इथं तसंच होईल. या गणिताचं डायरेक्ट उत्तर कसं काढू शकतो, 4 3 12, 4 अधिक 3 7. म्हणजे नंतरची स्टेप अशी होईल, 4 प्लस 3 प्लस 2 वर्गमुळात 4 वर्गमुळात 3 होते. ठीक, त्याच्यानंतरची स्टेप काय होणार आहे, वर्गमुळाच्या आतमध्ये वर्गमुळात 4चा वर्ग वर्गमुळात 3चा वर्ग 2 वर्गमुळात 4 वर्गमुळात 3. वर्गमुळात 4चा वर्ग म्हणजे किती, 4. वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजे किती, 3. मग ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab काय म्हणता तुम्ही, है ना, काय म्हणू आपण याला आता, वर्गमुळाच्या आतमध्ये ए प्लस बी चा स्क्वेअर आणि वर्गमूळ आणि वर्ग चिन्ह कॅन्सल होऊन वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 3 हे बाहेर निघते. मग आपण डायरेक्ट शॉर्टकट म्हणू शकतो ना, है ना, डायरेक्ट. पहा, समजा गणित असेल की वर्गमुळाच्या आतमध्ये 13 अधिक 2 वर्गमुळात 40. वर्गमुळाच्या आतमध्ये 13 अधिक 2 वर्गमुळात 40 काय म्हणू शकतो आपण, 8 पंच 40, 8 5 13 होते 8 5. 8 पंच 40, 8 5 13. या दोघालाही काय टाका, वर्गमुळात, मधात काय प्लस, म्हणून आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. ओके, क्लिअर. चला घ्या मग पूर्ण गणित लिहू. 3 गणित आहे, 1 त्याच्यानंतर हे 2 आणि त्याच्यानंतर हे 3. घ्या बघा. वर्गमुळाच्या आतमध्ये है ना 17 अधिक 2 वर्गमुळात किती रे, 70 बरोबर किती, असा प्रश्न होता, है ना. पहा मग आता तुम्ही डायरेक्ट करते ना, काय होते, 10 7 70 आणि 10 अधिक 7 17. मग 10 आणि 7 आहे ना, मग वर्गमुळात दोघांनाही टाका आणि मधात प्लस म्हणून प्लस द्या, झालं आपलं गणिताचं उत्तर. समजलं, हे शॉर्टकट आहे. पण हे कसं आलं तर मागच्या गणितात आपण पूर्ण फॉर्म्युलानुसार स्टेप शिकलो. त्याच्यानंतरचं समजा गणित आहे ना, पहा कोणतं गणित आहे, तर वर्गमुळाच्या आतमध्ये है ना, पहा वर्गमुळाच्या आतमध्ये 7 मायनस 2 वर्गमुळात 12 बरोबर किती. सेम, फक्त इथं काय तर मायनस. बरं, हा नियम कुठे लागते, लक्ष द्यायचं, हा नियम कुठे लागते, इथं काय पाहिजे, 2. लक्षात घ्या, कारण आपला फॉर्म्युला काय सांगते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हा 2 आहे. मग आपल्याला इथं 2च पाहिजे, इथं बाकी कोणतीच संख्या चालणार नाही, इथं काय लागेल 2. ओके, आणि मग याचं काय होते, ए प्लस बी चा वर्ग. ओके, चला मग आता इथं 2 आहे, आता 4 3 12, 4 अधिक 3 7. मग आपण तेच म्हणायचं, वर्गमुळात 4 वर्गमुळात 3. इथं मायनस म्हणून काय घ्यायचं, मायनस 4चं वर्गमूळ 2 वर्गमुळात 3. हे आपल्या गणिताचं उत्तर. ओके, ठीक, अशा पद्धतीने तुम्ही गणित करू शकता या पॅटर्नचे, है ना. की वर्गमुळाच्या आतमध्ये, लक्ष द्या, वर्गमुळाच्या आतमध्ये 11 अधिक वर्गमुळात दिलाय 120. सेम मागच्याच प्रकारचं गणित आहे, है ना. पण फक्त इथं काय झालं, इथं 2 दिसत नाहीये. याच्या आधीचे आपण गणित असे पाहिले होते की इथं 2 होते. आता एक गणित पेपरला असंही असू शकते, मग याच्यात 2 नाही आहे. मग जिथं 2 नाही तिथं 2 आणा लागेल ना, तयार करा लागेल ना, लक्षात येत आहे, है ना. ते मग इथं 2 कसे आणायचे, तर आतमध्ये किती असेल, 4. आतमध्ये 4 असेल तर त्याचं वर्गमूळ बाहेर किती निघते, 2.
है ना. मग असा विचार करायचा. मग आपली पहिली स्टेप पहा काय असेल तर 11 अधिक वर्गमुळात 4 गुणिला 4 त्रिक 12 म्हणजे किती 120. पटत आहे है ना. 4 गुणिला 30 120. आणि आता हे 4चं वर्गमूळ बाहेर निघते 2 म्हणजे आता गणित झालं वर्गमुळाच्या आतमध्ये 11 + 2 वर्गमुळात 30 हे बाहेर निघालं. आणि आता गणित आपल्या मागच्याच प्रकारचं आहे है ना. दोन संख्यांचा गुणाकार येतं त्यांची बेरीज येतो 6 × 35 6 × 5 11. काय म्हणतो मग आता वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात 5 आपल्या गणिताचं उत्तर. समजलं. बस असं सॉल्व करायचं. घ्या मग पुढचं गणित काय तर वर्गमुळाच्या आतमध्ये 7 अधिक वर्गमुळात 48 असं गणित आहे. आपण काय म्हटलं या गणितात फक्त एवढं करायचं की वर्गमुळात 48 ची किंमत तुम्ही डायरेक्ट काढू शकत नाही. वर्गमुळात 48 ची किंमत डायरेक्ट निघते का नाही. मग कुठेतरी गणित तर सॉल्व करणे आहे है ना. मग कसं करू तर इथं काय पाहिजे 2. इथं किती लागेल 2. मग इथं 2 म्हणजे आतमध्ये किती असेल 4. ओके ठीक. मग पहिली स्टेप आपली काय असली पाहिजे वर्गमुळाच्या आतमध्ये 7 अधिक वर्गमुळात 4 गुणिला. ओके 4 न 48 ला भाग द्यायचं 4 × 1 = 4 4 × 2 = 8 किती आले 12. मग 4चं वर्गमूळ बाहेर किती निघते 2. 7 अधिक 2 वर्गमुळात किती 12 आणि sin 2 = 12 किंवा 4 त्रिक 12 4 अधिक 3 7. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 3 म्हणजेच 2 अधिक वर्गमुळात 3. पटत आहे. असं सेम पुढचं गणित पहा है ना. समजा तुम्हाला म्हटलं की वर्गमुळाच्या आतमध्ये 5 अधिक वर्गमुळात 24. द्या लक्ष काही जणांना इथं प्रॉब्लेम चालला. ठीक आहे 5 अधिक वर्गमुळात 24. मग मी काय म्हटलं आतमध्ये किती पाहिजे 4. आतमध्ये 4 लागेल ना. बरं ठीक आहे. मग आता वर्गमुळाच्या आतमध्ये 5 अधिक वर्गमुळात 4 गुणिला 6 × 24 4 गुणिला 6 लागेल. मग 4चं वर्गमूळ बाहेर किती निघते 2. 5 अधिक 2 वर्गमुळात 6 3 × 2 = 6 3 अधिक 2 5. म्हणून वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आपल्या गणिताचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्ही या प्रकारचे पण गणित सॉल्व करू शकता. चला लिहून घ्या बरं पटकन. वर्गमुळाच्या आतमध्ये 12 अधिक 3 वर्गमुळात काय दिलाय 12 बरोबर किती. असा सिंपल प्रश्न आहे है ना. पहा मग काय म्हटलं वर्गमुळाच्या आतमध्ये 12 अधिक 3 वर्गमुळात 12 बरोबर किती. आणि आपल्याला काय पाहिजे इथं 2. इथं 3चं काम आहे का नाही. मग 3चं काम नाही तर मग इथं ठेवून चालन का. मग या 3ला वर्ग करून आतमध्ये नेऊ ना. 3चा वर्ग करून आतमध्ये नेऊ 3चं काम नाही हा ठीक. म्हणजे पहिली स्टेप काय करू शकता वर्गमुळाच्या आतमध्ये 12 अधिक पुन्हा वर्गमुळात 12 गुणिला 3चा वर्ग 9 आतमध्ये किती राहील 9. समजलं. 3चा वर्ग करून आतमध्ये नेऊ पहिली स्टेप. त्याच्यानंतर इथं किती पाहिजे 2 तर आतमध्ये किती असेल 4 म्हणजे त्याच्यानंतरची स्टेप 12 अधिक वर्गमुळात 4 गुणिला 3. ओके ठीक. म्हणजे 4 त्रिक 12. आता 4चं वर्गमूळ बाहेर किती निघते 2 म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 12 अधिक 4चं वर्गमूळ बाहेर 2 वर्गमुळात 3 गुणिला 9. समजलं. ओके ठीक. मग आता गणित आपल्या पॅटर्नचं झालं ना. 9 त्रिक 27 9 अधिक 3 12 है ना. मग इथं आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 3. मोठी संख्या पहिले लिहायचं लहान संख्या नंतर लिहायचं. ओके ठीक. 9चं वर्गमूळ किती येते 3 प्लस वर्गमुळात 3
म्हणून आपल्या गणिताचं उत्तर. ओके, लिहून घ्या. पहा आता हे पुढचं गणित काय म्हणते पहा बरं. काय म्हणते, वर्गमुळाच्या आतमध्ये 27 अधिक 5 वर्गमुळात 8 असं. आता आपण काय पाहिलं, इथं 5 3 असं काहीच पाहिजे नाही, बरोबर ना. इथं काय पाहिजे, फक्त 2. ते आपण अभ्यासलं. मग इथं 2 पाहिजे, 5चं काम नाही. तुम्ही इथं देऊ शकता 5 पण, है ना. पण मी म्हणतो 5चा वर्ग करून आतमध्ये नेऊ, 5चा वर्ग करून आतमध्ये नेऊ. मग आता पहिली स्टेप पहा काय होईल, व्यवस्थित लक्ष द्यायचं. वर्गमुळात 27 प्लस वर्गमुळाच्या आतमध्ये 8 गुणेला 5चा वर्ग 25. ओके, ठीक. आता आतमध्ये किती असेल, 4, कारण बाहेर किती काढायचे आहे, 2, है ना. म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 27 प्लस वर्गमुळात, ओके, 4 2 8 गुणेला किती, 25. पडते इथपर्यंत. आता 4चं वर्गमूळ बाहेर किती निघते, 2, है ना. ठीक. मग आतमध्ये काय शिल्लक राहिलं, वर्गमुळात 27 प्लस 4चं वर्गमूळ आलं 2, वर्गमुळात 2 गुणेला 25. आता 25 2 50, 25 आणि 2 27, है ना. मग आपण आपल्या नियमानं काय म्हणू शकतो, वर्गमुळात 25 प्लस वर्गमुळात किती रे, 2, है ना. 25 2 50, 25 आणि 2 27. 25चं वर्गमूळ किती येते, 5 प्लस वर्गमुळात 2. हे असं या गणिताचं उत्तर. ठीक, घ्या लिहून घ्या. गणित आहे समजा आपलं, वर्गमुळाच्या आतमध्ये 16 अधिक 6 वर्गमुळात किती आहे, 7, बरोबर. असं गणित आहे, बरोबर किती. ठीक आहे, पहा द्या मग लक्ष. गणित आहे वर्गमुळाच्या आतमध्ये 16 अधिक 6 वर्गमुळात 7. आता मला सांगा, आपण वर्गमुळात 7ची किंमत काढू शकतो का, नाही. मग काही ना काही तर सोल्युशन असेल ना गणित सॉल्व्ह करायसाठी. मग असा विचार करायचं, आपल्याला इथं किती पाहिजे, 2. मग हे 6 कामाचे आहे का, नाही. त्याचा वर्ग करून कुठे नेऊ, आतमध्ये. पहिली स्टेप अशीच करायची. म्हणजे काय होते, वर्गमुळाच्या आतमध्ये 16 प्लस वर्गमुळात 6चा वर्ग 36 गुणेला किती, 7 झालं. आता इथं किती पाहिजे आपल्याला, 4, कारण बाहेर किती काढायचे, 2, है ना. ठीक. म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 16 अधिक वर्गमुळात 9 चौक 36 गुणेला किती, 7. 9 चौक 36 गुणेला 7. ओके, ठीक. हे 4चं वर्गमूळ बाहेर किती येते, 2. म्हणजे आता काय होईल, वर्गमुळाच्या आतमध्ये 16 प्लस 2 वर्गमुळाच्या आतमध्ये 9 गुणेला 7. मी म्हटलं उगाच 9 7 63 लिहिण्यात एक स्टेप गमावल्यापेक्षा इथं काय पाहिजे, दोघांचा गुणाकार आणि त्याच 2 संख्याची बेरीज इथं पाहिजे. आहे का, हो. 9 7 63, 9 अधिक 7 16. म्हणून डायरेक्ट शॉर्टकट वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 7ची बेरीज आणि मग इथं किती, 7. हे आपलं उत्तर. पण वर्गमुळात 9ची किंमत पुन्हा निघते ना, किती, 3. म्हणून काय म्हणू आपण, 3 अधिक वर्गमुळात 7 असंही म्हणू शकता. पडतंय, चला घ्या मग. बरं, जर समजा हे गणित आता असं आलं, समजा इथं जर असं असेल, वर्गमुळाच्या आतमध्ये 16 मायनस 6 वर्गमुळात 7 बरोबर किती. समजा असं असेल गणित, तर काही चेंज होईल का, काहीच नाही. सेम लॉजिक तेच राहील, फक्त इथं प्लस आहे तर इथं मायनस आहे. म्हणून या उत्तरात इथं प्लस आहे तर इथं काय राहील, मायनस. सॉल्व्ह करायची पद्धत एकच असेल. म्हणजे याचं उत्तर तुम्ही काय म्हणू शकता, 3 मायनस वर्गमुळात 7. नक्की, चाल घ्या मग. आता हे गणित आहे समजा, आहे ना. पुढचं पहा, या गणितात म्हटलं वर्गमुळात 7 छेद वर्गमुळाच्या आतमध्ये 16 अधिक 6 वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 16 मायनस 6 वर्गमुळात 7 असं गणित आहे, है ना. ठीक. आता ऑलरेडी आपण याचं पाहिलं ना कसं सॉल्व्ह करायचं, तर हे पाहिलं होतं मागचं. मग याला कसं सॉल्व्ह करत होतो, थोडस 2 मिनिटं पाहून घेऊ. पहा, वर्गमुळाच्या आतमध्ये
16 प्लस 6 वर्गमुळात 7 बरोबर किती, है ना? ठीक. मग याला काय म्हणत होतो, 6चं काम नाही, आतमध्ये न्या, 36 झाले असते. 9 चूक 36, 4 बाहेर, 2 4 9 गुणेला 7 म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 9 अधिक 7 प्लस 2 वर्गमुळात 9 गुणेला 7 असं येईल ना. हे झालं शिकून आपलं. ठीक आहे, ओके. मग आता 9 7 रिटर्न, 9 आणि 7 16, काय निघते बाहेर, वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 7 म्हणजेच 3 प्लस वर्गमुळात 7. ओके. आणि तेच जर इथं मायनस असेल तर इथं मग मायनस असेल. हे आपलं शिकून झालं. म्हणजे जर समजा हे असं असलं 16 मायनस 6 वर्गमुळात 7 तर ह्याचं उत्तर येईल 3 मायनस वर्गमुळात 7. ओके. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण या गणितात डायरेक्ट वापरू. ओके. ठीक. पहा मग, द्या लक्ष. मग आता पहिली स्टेप काय असेल, तर वर्गमुळात 7 छेद 7 3 अधिक वर्गमुळात 7. लक्ष द्यायचं, याचं उत्तर येते 3 अधिक वर्गमुळात 7. मायनस असल्यामुळे ब्रॅकेट द्या, आवर्जून मायनस आला तर कंस द्या. याची किंमत येते 3 मायनस वर्गमुळात 7 असं. ओके. ठीक. इथपर्यंत. आता वर्गमुळात 7 छेद 3 अधिक वर्गमुळात 7 मायनस प्लस मायनस 3 आणि मायनस मायनस प्लस वर्गमुळात 7 हे कॅन्सल होत नाही. ओके. वर्गमुळात 7 कॅन्सल, कारण बेरीज वजाबाकी आहे. पण हे प्लस 3 मायनस 3 काय झाले, कॅन्सल. वर काय आहे शिल्लक, वर्गमुळात 7 छेदात वर्गमुळात 7 प्लस वर्गमुळात 7. समजलं. म्हणजे 2 वेळेस वर्गमुळात 7 असं म्हणू शकता, है ना. म्हणजे आता इथं लिहितो काय होते पहा, वर्गमुळात 7 आपण 2 वेळेस वर्गमुळात 7. आणि आता हे आणि हे काय झालं, कॅन्सल. वर राहिला 1 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर येईल 1/2. समजत आहे. चला घ्या मग पूर्ण गणित लिहून घ्या. पहा काय म्हणते गणित, वर्गमुळाच्या आतमध्ये 7 अधिक 2 वर्गमुळात 12 मायनस, मग इथं काय 2, मग आपण डायरेक्ट करू शकतो ना. 4 त्रिक 12, 4 अधिक 3 7 म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 4 प्लस वर्गमुळाच्या आतमध्ये 3. इथं तर कोणाला प्रॉब्लेम आहेच नाही. आता मायनस आहे म्हणून फक्त ब्रॅकेट घेणं गरजेचं आहे, ते विसरू नका. ठीक. मग कारण ही पूर्ण संख्या, एक पूर्ण संख्या ह्या पूर्ण संख्येतून मायनस करायचं आहे, म्हणून या पूर्ण संख्येला या पूर्ण संख्येमधून मायनस करणार, म्हणून ब्रॅकेट घेणे. ओके. मग याचे उत्तर ते वर्गमुळात 4 मायनस वर्गमुळात 3. ओके. मग आता वर्गमुळात 4 प्लस वर्गमुळात 3 प्लस मायनस वर्गमुळात 4 मायनस मायनस प्लस वर्गमुळात 3. आता हे आणि हे काय झालं, कॅन्सल. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 2 वेळेस वर्गमुळात 3 हे येईल आपल्या गणिताचं उत्तर. झालं, सिंपल. घ्या मग लिहून घ्या. पहा या गणितात काय म्हणते, मग तुम्हाला माहित आहे काय करतो आपण, वर्गमुळाच्या आतमध्ये 121 आहे. हो, इथं 2 पाहिजे असं आपण मागचा प्रकार पाहिला, इथं 2 पाहिजे. पण केव्हा, जेव्हा वर्गमुळाच्या आतमध्ये असलेली संख्या याचं डायरेक्ट वर्गमूळ आपण काढू शकत नाही. जसं वर्गमुळाच्या आतमध्ये जर 12 असलं तर वर्गमुळाच्या आतमधल्या 12चं उत्तर काढू शकतो का नाही, म्हणून 4 त्रिक 12 केलता आपण. लक्षात येत आहे. पण 121चं वर्गमूळ काढू शकतो ना, कारण 121चं वर्गमूळ किती होते, 11. म्हणून पहिली स्टेप आता इथं वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 121चं किंमत होते 11 आणि 11 अधिक 5 किती होते 16, है ना. म्हणजे याच्या नंतरची स्टेप असेल वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात आले 16. 16चं परत वर्गमूळ निघते किती 4. म्हणजे इथं येईल वर्गमुळात 5 अधिक किती 4, 5 अधिक 4 होते 9. वर्गमुळात 9चं पुन्हा वर्गमूळ किती आलं मग 3. म्हणून आपल्या या गणिताचं उत्तर किती आलं 3. लिहा, द्या लक्ष आहे ना. आता हे गणित काय म्हणते, सेम
वर्गमुळात 144 आहे ना, मग याचं वर्गमूळ बाहेर काय निघते तर पाहू पहा. काय होते 34 प्लस पुन्हा वर्गमुळाच्या आतमध्ये 16 मायनस 144 वर्गमूळ किती 12. सिंपल. मग आता वर्गमुळाच्या आतमध्ये काय राहिले 34 प्लस 16 मधून 12 गेले किती येते 4. 4चं वर्गमूळ पुन्हा बाहेर किती निघते 2. म्हणजे 34 अधिक 2 वर्गमुळात किती 36 आणि वर्गमुळात 36 ची किंमत किती येते 6. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती येते 6. असे करू शकता तुम्ही है ना. चला थँक्यू. इथंच थांबा मग.